बघा, आमच्या घरच्या समोर केवढी मोठी आग लागली आहे. नमस्ते श्री स्वामी समर्थ. दुपारची आमची कामं झाल्याच्या नंतर बाहेर आले की मी बघत होती की गणू, आत्या आणि आचुली काजू बिये सोलायला बसलेली. मी लगेच त्यांच्याकडे गेली आणि गणू काय करत होता माहितीये, सगळे मोठे मोठे काजू बिये स्वतःसाठी जमा करून घेतले आणि आचुलीला सगळे छोटे काजू बिये दिलेले. आणि आता इकडे काजू बिये गणू सोलणार होता. मला ना काजू बियांची भाजी करायची होती, पण आम्हाला ह्याला टायमाला ना काजू बिये कमी भेटले. सगळे काजू बिये छोटे छोटे होते, ते अजून मोठेच झाले नव्हते. मग आम्ही जेवढे मोठे काजू बिये होते तेवढेच घेऊन आलो. आणि गणू बघा काजू बिये कसे काढतोय. गणू काजू बिये सोलायला खूप टाइम करत होता. मग माझी सासू आली आणि ती बोलली, मी तुम्हाला दाखवते की कसे सोलायचे. आणि तिने लगेच सोलून दिली आणि बी एवढी मोठी होती ना. आणि गणू इकडे मला दे करत होता, कारण तो एक सोलेपर्यंत माझी सासू 2-3 सोलत होती. आणि वाव, एवढी सुंदर काजू बी होती ना. सासूने पहिला मलाच दिली काजू बी. काजू बियेची साईज बघा ना, केवढी मोठी काजू बिये आणि खायला पण एवढी छान होती ना. आमच्या घराच्या इकडे ना माझ्या नंदेचं पण घर आहे, त्यांचं पण काजू बियेचं झाड आहे मोठं. आम्ही तिकडे पण लवकरच जाणार आहे. त्यांच्या झाडाला पण खूप काजू बी येतात, त्यांची काजू बिये पण खूप मोठे मोठे असतात. पण आम्हाला तिकडे अजून जायलाच नाही भेटलं. मग आम्ही आमच्या घराच्या बाहेरच जाऊन काजू बिये घेऊन आलेलो. इकडे आत्याने गणूचं काहीतरी चाललं होतं बोलणं. नंतर आम्ही मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर घरी येऊन बघतो तर काय, आमच्या घरासमोर कोणीतरी एवढी मोठी आग लावलेली. माझ्या सासूने लगेच ह्यांना कॉल करून बोलवून घेतलं की खूप मोठी आग लावून कोणतरी गेले. इकडे कसं आहे माहितीये तुम्हाला, झाडं सुकली ना की आग लावतात लाकडासाठी. आग लावलं की पूर्ण प्लेन होतं ना, मग त्यांना लाकडं तोडण्यासाठी बरे पडतात. पण ही लोक बघतच नाही की इकडे आजूबाजूला लोकांची घरं पण असतात. जर इकडे कोण घरामध्ये नाहीच राहिलं तर पूर्ण घर पण जळू शकतं. आणि माझी सासू एवढी टेन्शनमध्ये आलेली, तिने लगेच पाणी वगैरे मारून ती आग विझवली. आणि आम्हाला खूप टाइम झालेला आहे ही आग विझवण्यासाठी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.